चव्हाण कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर संरक्षण राज्यमंत्री भामरे काय म्हणाले बघूया। चंदू चव्हाण अखेर 4 महिन्यानंतर सुखरूपपणे भारतात परत आलाय। खरं तर इतिहास घडला की पाकिस्तानामध्ये गेलेला जवान सुखरूपपणे इतक्या लवकर परत भारतामध्ये आलेला आहे। याचं सगळं श्रेय चंदूचे नातेवाईक जे आहेत ते संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना देत आहेत। आता भामरे साहेब माझ्यासोबत आहेत। सर, कसं शक्य झालं, कारण इतिहासात अशा पद्धतीची घटना फार दुर्मिळ आहे। काही महिन्यापूर्वी चंदू चव्हाण हा चुकून LOC क्रॉस करून पाकिस्तानला गेला होता आणि तो गेल्यानंतर पाकिस्तान अथॉरिटीशी माहिती काढली तर सुरुवातीला नकार दिला, पण दुसऱ्या दिवशी म्हणालेत आमच्याकडे आहे। आणि संरक्षण खात्याच्या माध्यमातून सातत्याने आम्ही पाकिस्तानच्या आमचा DGMO भारताचा DGMO पाकिस्तानच्या DGMOच्या सतत संपर्कात होते की आमचा चंदू चव्हाण जवान आहे आणि चुकून त्याने LOC क्रॉस केलेली आहे, तर त्याला सोडा। नेहमीच्या आमच्या चॅनल्समधून आपण सांगत असतो आणि सातत्याने आमची इन्क्वायरी चालू आहे, पाठवू इन्क्वायरी चालू आहे, पण कधी असं काही सांगत नव्हते। पण मागच्या आठवड्यात पहिल्यांदा पॉझिटिव्ह त्यांनी रिस्पॉन्स दिला की सगळ्या आमच्या इन्क्वायरी पूर्ण झालेल्या आहेत, आम्ही त्याला रिलीज करतोय आणि काल 3 वाजता त्याला रिलीज करण्यात आलेले। सर, काल आपण स्वतः त्याला घेण्यासाठी तिथे गेलेला होता किंवा खरं तर सुखरूप आहे बस आपण बघू शकतोय सुभाष भामरे आपल्या सोबत होते, जे स्पष्टपणे म्हणताय की चंदू परत आला भारतात हे सर्वाधिक महत्वाचं आहे। बाकी ज्या चर्चा आहेत ते नंतर करणार आहेत, कारण आता चंदू नेमका कधी घरी येतो, कारण काही फॉर्मॅलिटीज आहेत लष्कराच्या, त्या पूर्ण झाल्याशिवाय चंदू घरी येऊ शकणार नाहीये। त्या झाल्या की चंदू नक्कीच लवकरात लवकर आपल्या गावी सुद्धा परत येणार आहे। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, ABP माझा, धुळे।